17 तारीखनंतर आज चौथा दिवस आहे आणि सगळा परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि पीस आहे आणि तेच आम्ही काल सूट पण दिली होती कर्फ्यूमध्ये आणि आज आपण परत असेसमेंट घेतो आहे की काय पुढचा आपला निर्णय झाला पाहिजे, घेतला पाहिजे. आमची मीटिंग झालेली आहे. आज महत्त्वपूर्ण दिवस होता आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त सगळा लावला होता आणि संपूर्ण दिवस व्यवस्थितपणे शांततेने पार पडलेला आहे आणि पुढेही आपण असंच काम करू आणि सगळे जे लोक आहेत ते शांत राहिले पाहिजे. सर, आतापर्यंत किती एफआयआर झालेले आहेत, किती अरेस्ट झालेले आहेत आणि आज किती लोकांना प्रोड्यूस करण्यात आले? आत्तापर्यंत 13 एफआयआर झालेले, ज्याच्यात 4 जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पन्न होत आहे लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ॲड करतो आहे. तसेच आत्ता जवळपास 100चे पुढे लोक अरेस्ट झालेले आहे. त्यातच पुढे आज किती झालेले आहे ते आकडा आत्ता थोडी वेळानंतर आम्हाला मिळेल. ते आम्ही पाहतो कारण वेगवेगळे पोलीस स्टेशनमध्ये 13 एफआयआर्स आहे. ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकणार. ते आत्ता तेच आम्ही पाहतोय. आमचे सगळे अधिकारी पण फील्डमध्ये आहे. आता रमजानचा महिना चालू आहे आणि इतर सगळे सण पण समोर आहे, तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बघताय परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे. परंतु जर वाटलं की शांतता आहे, कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून तेढ निर्माण करणार नाही, मग आपण तसं निर्णय घेऊ. अजून चालू आहे आणि जे लोक इन्वॉल्व होते तेही आपण अजूनही शोधतो आहे. सर, ये घटना को पाकिस्तान के साथ जोड़ा जा रहा है, बांग्लादेशों के साथ में जोड़ा जा रहा है, रोहिंग्या के साथ में जोड़ा जा रहा है, तो इस घटना का मेन सत्य क्या है और क्या ये अगर जो भ्रम फैला रहे हैं उन पर किस प्रकार से कार्रवाई की जाएगी? देखिए, मैं एज ए पुलिस ऑफिसर आपको बताने देना चाहता हूँ, इन्वेस्टिगेशन में जो भी चीज़ें सामने आ रही हैं हम उसके हिसाब से कार्रवाई कर रहे हैं. एनआई का कोई रोल है, कोई आई है टीम में आने वाली है? उसके बारे में मैं कुछ कह नहीं पाऊँगा. सर, हिंदी में बता दें कितने अरेस्ट हुए, कितने एफआईआर हुए? अभी तक जो है 13 एफआईआर दाखिल हुए हैं और उसमें 100 से ज़्यादा लोग अभी एक्यूज़ जो हैं उनके ऊपर उनको ताबे में लिया गया है. कर्फ्यू के बारे में? कर्फ्यू जो है अभी हम लोग स्थिति देख रहे हैं और जैसे 2 पुलिस स्टेशंस में से हमने हटा भी दिया है कर्फ्यू और आज ये देख के उसके बाद में निर्णय लेंगे. कपडा व्यापाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यासाठी शिथिलता करावं कारण की आता समोर सण त्योहार आहे, तर किती शिथिलता येईल त्याच्या आता मी तुम्हाला सांगणार याच्याबद्दल नंतर. आज असेसमेंट रिपोर्ट येईल, फील्डवरून आमचे अधिकारी सांगतील आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. सर, 30 तारीख हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.